नमस्कार मित्रांनो, आपल्या धर्मसंस्कृती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आषाढ महिना चालू आहे. आषाढ महिन्याच्या माहितीविषयी काय सेवा करायची आपण एक व्हिडिओ मागं पोस्ट केला होता. आपण त्याला चांगला प्रतिसाद दिला. बऱ्याच लोकांनी व्हिडिओ बघून आपल्या बांधावरचा किंवा जे ग्रामदैवत आहे, जे सेंद्रिय दैवत आहे थोडक्यात, त्यांचा मान सन्मान आपण सर्वांनी केलाच असेल. पण जे लोक बघा बाकी राहिले असन, अजून बी 5 ते 6 दिवस बाकी आहे. येणारा मंगळवारी किंवा आज रविवारी किंवा मंगळवारच्या दिवशीच आपण ही सर्व पूजाविधी करू शकता. परत एकदा सांगतो, आपल्या बांधावरच्या दैवतांना वर्षातून एकदा ते आपल्या शिवाराचं रक्षण करत असतात किंवा ग्रामदैवत हे गावाचं रक्षण करीत असतात. त्यांच्या प्रती आपली कृतज्ञता म्हणून आपण त्यांचा वर्षातून एकदा तरी मान सन्मान करायला पाहिजे. मान सन्मान म्हणजे काय? त्यांना शेंदूर लावणे, नारळ फोडणे, नैवेद्य दाखवणे. बघा आषाढ महिन्यामध्ये ना जेवढे ग्रामदैवत म्हणजे किंवा जे सेंद्रिय दैवत आहेत त्यांना आहे ना तळणीचाच निवद म्हणजे तळलेल्या पदार्थांचा नैवेद्य लागतो. तेलच्या म्हणा, मालचे म्हणा, आपण हे ग्रामीण भागात म्हणतो पुऱ्या तळतो आपण. याचा आहे ना म्हणजे असं तेलकट पदार्थांचाच नैवेद्य आषाढ महिन्यात लागतो. मग त्याच्यामध्ये म्हसोबा आसन, साती आसरा आसन, लक्ष्मी माता आसन, मुंजा आसन किंवा काही ठिकाणी झोटी गवळी बाबा आसन, ज्या ज्या ठिकाणी सेंद्रिय दैवत आसन यांना आहे ना आपण म्हणजे तळलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा. त्याच्यामुळे ते खुश होतात आणि वर्षातून एकदाच आपल्याला करायचं आहे, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करायची. बघा आपल्या आयुष्यामध्ये काय फरक पडतो. आपण आपली संकट त्यांना सांगून बघा, येणाऱ्या वर्षभरापर्यंत ते संकटाचं निवारण हे 100% नाही, पण आपल्याला फरक पडलेला दिसतोच. आपली पिकं जर येत नसन किंवा आपल्या मोटर जळत असन, सायपन फुटत असन, केबल जळत असतील, तर तुम्ही अवश्य हा मान सन्मान करा. याच्या हे म्हसोबा किंवा मावला यांचा मान सन्मान जर केला ना, बांधावरच्या देवतांचा, बिरोबा देव असू द्या, याच्यातून तुम्हाला 100% फायदाच होणार. तर बघा अजून ही 5 दिवस राहिलेले, तुम्ही हा मान सन्मान 100% करा. आणि इथून पुढं जो राहिलेले 4 ते 5 दिवसातले त्याच्यामध्ये महत्वाची तिथी येत आहे. उद्याला कामिका एकादशी आहे, त्याच्यानंतर मंगळाचा भौमप्रदोष आहे, बुधवारी मासिक शिवरात्री आणि गुरुवारची अमावस्या आहे. तर बघा आपण उद्याच्या विषयी थोडक्यात माहिती सांगतो. उद्याला एकादशी असल्यामुळे सगळ्यांनी विष्णू सहस्रनाम किंवा माता लक्ष्मी, विष्णू लक्ष्मी माता मंदिरामध्ये किंवा आपण महाराष्ट्रात असल्यामुळे पांडुरंग विठ्ठल, आपले जे विठ्ठल रुक्मिणी म्हणतो, त्यांच्या मंदिरात जाऊन आपण अवश्य दर्शन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा मंगळवारचा भौमप्रदोष येत आहे. मंगळवारी म्हणजे मंगळ देवता ही मंगळ करणारी देवता आहे आणि ज्या दिवशी मंगळवारी प्रदोष येतो, उद्या एकादशी असल्यामुळे त्याला भौमप्रदोष म्हणतो. ज्यांच्यावर कर्ज आहे, कर्जमुक्तीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. भौमप्रदोष या दिवशी तुम्ही महादेवांना अभिषेक करा. आपला साधा भोळा अभिषेक केला तरी चालेल, पंचामृताने तुम्ही अभिषेक करा आणि मसुराची डाळ किंवा लाल डाळ जी मसुराची असते ती महादेवांना व्हायची आणि ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमा या मंत्राचा जप करायचा. जर इथून पुढे कधी बी मंगळा दिवशी जर प्रदोष आला, भौमप्रदोष, तर त्या दिवशी तुम्ही ही सेवा अवश्य करा. त्याच्यामुळे निश्चित कर्जातून मुक्ती होण्यासाठी आपल्याला मदत मिळत चालते. त्याच्यानंतर बघा बुधवारच्या दिवशी मासिक शिवरात्र आलेली, कृष्ण पक्षातली मासिक शिवरात्री. या दिवशी जसे आपण महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा करतो, तशीच या दिवशी पण आपण शिवरात्रीच्या निमित्त भगवान शिवाची पूजा करायची आहे आणि त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे. कारण त्याच्यानंतर लगेच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. आणि गुरुवारच्या दिवशी बघा एकादशी अमावस्या आहे, पण त्या दिवशी अजून एक दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग पण आहे. तर बघा गुरुपुष्यामृत योग आणि अमावस्या, बघा दिवाळीच्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनच्या दिवशी अमावस्याचा असते. आणि आता यावेळेस काय आलेलं आहे, जर या दोन्ही तिथी जर संगत आलेलं तर हा लक्ष्मी योगच निर्माण होतो. गुरुपुष्यामृत योग आणि अमावस्या तिथी म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचा हा योग निर्माण झालेला आहे. तर या दिवशी सर्वांनी अवश्य आपल्या घराची स्वच्छता करून, देवघराची स्वच्छता करून आपल्या सर्व देवतांना अभिषेक करायचा आहे. पंचामृताने किंवा अभिषेक करायचा आहे आपल्या घरातल्या दैवतांचा सगळ्यांचा. घराचा नारळ उतारा करून टाकायचा. या दिवशी 7 वेळेस नारळ उतरून घ्यायचं आणि त्याचा उतारा करून ते फेकून द्यायचं अडचणीत किंवा वाहत्या पाण्यात फेकून द्यायचं. त्याच्यामुळे घराची जी बाधा असती ती सर्व बाधा वगैरे निघून जाती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुपुष्यामृत योग आणि अमावस्या म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण विष्णू नारायण भगवान मंदिरामध्ये आपण गुळ किंवा पिवळे पदार्थ यांचा नैवेद्य त्यांना दाखवा. त्याच्यामुळे त्या दैवतांची आपल्याला
कृपा प्राप्ती होऊन जाईल आणि आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी दोघांनाही बघा, लक्ष्मी ही विष्णूंची पाय दाबत असते तेव्हा विष्णू आणि लक्ष्मीनारायण म्हणजे दोघांची एकत्रित सेवा करायची, म्हणजे ते आपल्या घरामध्ये त्यांचं आगमन होईल आणि तेव्हा आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होईल. तर ज्यावेळेस गुरुपुष्यामृत योग ज्यावेळेस सुरू होतो, गुरुपुष्यामृत योग त्या दिवशी दिवसभर आहे, तो योगामध्ये आपण ही सर्व पूजा लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करा किंवा घरामध्ये श्रीयंत्र असन श्रीयंत्राची सेवा करा, महालक्ष्मी अष्टकाचे पाठ करा, श्री सुक्ताचे पाठ करा, व्यंकटेश स्तोत्र वाचा, म्हणजे महालक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला ही सेवा आहे, संधी. आपण बघा प्रत्येक गोष्ट तर सोनं आपण प्रत्येकच सर्वसामान्य माणूस त्या दिवशी विकत घेऊ शकत नाही, पण त्या दिवशी केलेली खरेदी किंवा त्या दिवशी केलेली सेवा या अखंड राहते, म्हणून या दिवसाला खूप महत्व आहे. तर सर्वांनी म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी गुरुवारच्या दिवशी सर्वांनी आवश्यक श्रीसूक्त किंवा व्यंकटेश स्तोत्र आहे किंवा महालक्ष्मी मंत्र आहे, महालक्ष्मी अष्टक आहे, या सर्वांची पूजापाठ अवश्य करावी आणि आपल्या जीवनामध्ये लक्ष्मी प्राप्ती करून घेण्यासाठी प्रयत्न करायचे. त्याच दिवशी बघा अमावस्याला दीप अमावस्याही म्हणतात. आपण सर्वसामान्य लोक म्हणजे जे लोक म्हणते गटारी अमावस्या, हे खूप चुकीचं आहे. त्या दिवशी आपण जो दीप आपल्याला कायम प्रकाशित करतो, आपलं घर प्रकाशित करतो. पूर्वीच्या काळी बघा लाईट वगैरे काय नव्हतं, दिव्यावरच सगळं चालत असायचं. मग हा जो दिवा आहे आपल्या घरामध्ये जो जसा उजेड करतो, आपल्या जीवनामध्ये जसा तो उजेड करतो, तसं त्याच्या प्रति कृतज्ञता पाळायचा हा दिवस आहे. म्हणजे हिंदू धर्म बघा खूप मोठा आहे. एक आपण दिवा लावतो म्हणतो, पण त्याच्याप्रती सुद्धा कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो दिवस आहे. त्या दिवशी आपण सगळे दिवे घरातले आसन जुने सगळे धुवून काढायचे, व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून घ्यायची, त्यांची पूजा करायची. त्या दिवशी त्यांना नैवेद्य दाखवायचा आणि त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करायची. तर बघा अशा प्रकारे आपण सेवा करू शकता. तुम्हाला सांगितलंय आखाड महिन्याचे 4 ते 5 दिवस बाकी राहिलेले आहे, तर या आखाड महिन्यातली सेवा तुमच्या बांधावरच्या दैवतांची करा. सोमवारच्या दिवशी कामिका एकादशी आहे, एकादशीच्या दिवशी कामना मनात धरून काही पण भगवान विष्णू लक्ष्मीच्या मंदिरात किंवा आपल्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या. मंगळवारी ज्यांच्यावर कर्ज आहे त्यांनी भौमप्रदोषाची पूजा करा. बुधवारी पुन्हा एकदा आपल्याला महादेवाची पूजा करण्याची संधी आहे. तरी आपण ही सर्वांनी सेवा करा आणि आपल्या जीवनामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी लक्ष्मीनारायणाची ही सेवा सर्वांनी अवश्य करा. तर व्हिडिओमध्ये आता आपण इथेच थांबू. पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.